बंद ठेवा. आणि आम्हाला एवढा त्रास होतो, मसाल्याचा त्रास, मुलांचा अभ्यासाचा त्रास, रात्रभर त्यांचा आवाज चक्कीचा एवढा त्रास होतो की हिसाबाच्या बाहेर होतो. तर प्रशासनाने काहीतरी आमचा विचार करावा. एवढा तर आम्ही उन्हातानातून आम्ही आलेलो आहे, त्याचा आमचा विचार करावा प्रशासनाने. बस हीच आमची विनंती आणि हीच आमच्या मागण्या आहेत. प्रशासन बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, प्रशासन प्रशासन बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, प्रशासन बंद करा. प्रशासन प्रशासन बंद करा, 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 प्रशासन 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 बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, प्रशासन बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, प्रशासन प्रशासन. माझं नाव सुजाता वरे आहे. मी महात्मा फुले मार्केटमध्ये महावीर गुंजेमध्ये राहते. तर गेले 2-3 वर्ष झाले कंटिन्युअसली आवाज येत राहतो आणि त्यामुळे असं होतं की आम्हाला ना झोप व्यवस्थित मिळते ना, मुलांचे अभ्यास व्यवस्थित होतात, परत आजार पण वाढले, त्यामुळे दमा, सर्दी, खोकले होतात, कारण कंटिन्युअसली त्या मसाल्याचा जे वास येत राहतो ना त्याने त्रास होतो. परत आमचे दुकानं सुद्धा आहेत तिथे, तर आमचे जे मिस्टर जातात, सकाळी जातात ते रात्री येतात, तर त्यांनाही भयंकर त्रास होतो, अधनं आजारपणं चालू असतात. त्यामुळे असंही होतं. मध्यंतरी प्रशासनाने येऊन कारवाई केली होती, पण परत आता ती सुरुवात झाली आहे. तर काय, कोण त्यांना पाठिंबा देते याचा जरा पाठपुरावा करून आम्हाला कायमस्वरूपी यातनं सुटका मिळेल ह्याची काळजी घ्यावी ही विनंती आहे. रघुनाथ चिंतामण जोशी, महात्मा फुले मंडई. माझं तिथे 40 वर्षाचा धंदा आहे आणि आम्ही आवाजाने त्रस्त झालेलो आहोत. आज आम्ही जर काय केलं नसतं तर कानाची वाट लागली असती आणि आता आम्ही घरी जाऊ का दुकानात बसू, हे आम्हाला सांगा. मसाले चक्के पहिले बंद करा. सगळ्यांनी त्यांना परमिशन दिलेली नाही की लावू नका म्हणून, तरी ते ऐकत नाहीयेत. तर काय करायचं त्याने आता? त्यांना आम्ही काय करू आता? तिथे जगड झालं करून, आता काय करायचं? अध्यक्षांनी पण सांगितलं की लावू नका म्हणून, तरी त्यांनी लावलेत. मग काय चाललंय त्यांचं हे? आणि वाटेल तसे शब्द वापरतात, हे करतात. आम्ही किती सहन करायचं? त्याला काय मान मर्यादा आहे का नाही? काही किती सहन करणार ते सांगा मला. आणि बंद करा चक्क्या सगळ्या, नाही पाहिजेत आम्हाला.